सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 31 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. महापालिका निवडणुकानंतर एकत्र येण्यावर चर्चा झाली होती. आमदार शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदेंनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार शशिकांत शिंदेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की यापूर्वी महानगरपालिका निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. भाजपमधून जिल्ह्यातील 3 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी कृत्य केल्याने कारवाई. भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा संघटनेने पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील 3 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या सुट्टीनुसार संबंधितांचे प्राथमिक सदस्यत्व स्थगित करून त्यांची 5 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये किसान विकास मंचचे परदेश सरचिटणीस रामकृष्ण वेता तसेच महादेव साळुंके व सचिन नांगरे यांचा समावेश आहे. प्रचाराच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरच्या 26 महिलांची फसवणूक. सातारा बसस्थानकामध्ये महिलांचा उपाशीपोटी ठिय्या. प्रचाराच्या नावाखाली साताऱ्यात महिलांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका अज्ञाताच्या फोनवरून छत्रपती संभाजीनगरहून 26 महिला साताऱ्यात आल्या. मात्र त्यांना घेण्यासाठी सकाळी 7 पासून दुपारी 2 पर्यंत कोणीच न आल्याने त्या महिला एसटी बसस्थानकात उपाशीपोटी बसून होत्या. संताप अनावर झाल्यानंतर महिलांनी आरडाओरडा केला. एकनाथ शिंदे गटाच्या प्रचारासाठी आम्हाला आणण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. या प्रकारानंतर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी या महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षाची बदनामी करू नका असे सांगितले. कर्मचाऱ्यांचे होणार टपाली मतदान. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत बंदोबस्तासाठी असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी टपाल मतदानाची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची मतदानाच्या दिवशी त्यांच्या मूळ मतदान केंद्राबाहेर बंदोबस्त आहे अशा कर्मचाऱ्यांना संबंधित पंचायत समितीत 1 व 2 फेब्रुवारीला प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करता येणार आहे. कामगार व शेतकऱ्यांचा 12 फेब्रुवारीला देशव्यापी संप. बँक कर्मचारी होणार सहभागी. 12 फेब्रुवारी होणाऱ्या देशव्यापी संपात आणि चक्का जाममध्ये बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. सेंट्रल ट्रेड युनियन्स आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या संपाला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. 27 जानेवारी रोजी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी संपावर गेले होते. जिल्ह्यात थंडीचा जोर ओसरला. जिल्ह्याला 2 महिने थंडीने बेजार करून सोडले होते, पण मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर ओसरला आहे. सातारा शहराचे कमाल तापमान 18 तर थंड हवेच्या महाबळेश्वरचा पाराही 15 अंशावर पोहोचला आहे. वाड्यात ते दुकान फोडून कपडे लंपास. वाड्या तालुका सातारा गावच्या दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री श्री महालक्ष्मी या कपड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 31 हजारांचा माल चोरून नेला. याबाबत विजय दत्तात्रय जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेढाकुडा रस्त्यावर आलेवाडी घाटातील दरीत कार कोसळली. मेढाकुडा रस्त्यावर झालेल्या अपघातात एक 4चाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी मेढ्याकडे येणाऱ्या एका कारचा मानकोने पॉईंटच्या खालील उताराच्या वळणावर चालकाचा कारवर ताबा सुटून कार 100 फूट दरीत कोसळली. एका उंबराच्या झाडाला वाहन अडकल्याने मोठा अनर्थ टळला. कोरेगाव तालुक्यात गणेशवाडी मधवापूरवाडी येथे घरफोडी, सोन्या चांदीचे दागिने लंपास. कोरेगाव तालुक्यातील गणेशवाडी मधवापूरवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अशोक शामराव जाधव वय 59 यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पर्यटन नगरी पाचगणीत नो नेटवर्क, नागरिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय. मोबाईल सेवा काळाची गरज बनली असून तंत्रज्ञानाच्या युगात आज काही सर्व इंटरनेटवर अवलंबून आहे. इंटरनेट सेवा आज अत्यावश्यक बनली आहे. मात्र पर्यटन असलेल्या पाचगणी परिसरात 2 दिवसांपासून जिओ, वोडाफोन, आयडिया नेटवर्क कोमात गेले आहे. कंपनीच्या ढिसाळपणाचा नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.